इथे ना कम्युनिकेट करायचं थोडासा लँग्वेज प्रॉब्लेम आत्ता वाटत आहे आम्हाला. बजेट ट्रॅव्हल करण्यासाठी ना फक्त इन्फॉर्मेशन महत्त्वाचं आहे की मस्त वाटतं यार असं फिरायला. बापरे, असं वाटतंय की समुद्र खवळला आहे लिटरली, असं दिसतंय आता सध्या तरी. आता वरती बघितलं तर असं आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियांका एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आम्ही आत्ता सध्या आहे ॲलिपीमध्ये आणि आत्ता वाजता आहेत 5. तर आम्ही एका बीचवर चाललो आहे. इथे एक सिक्रेट मरारी बीच असं नाव आहे त्या बीचचं. तर आम्ही आता तिथे चाललो आहे. आम्ही होमस्टेमध्ये राहतो आहे. तर होमस्टेपासून तो बीच आहे अराऊंड 9-10 किलोमीटर. तर आम्हाला बसने जायचं आहे आता. तर जवळपासच बस स्टँड आहे. आम्ही आता बस स्टँडला चाललो आहे आणि बस स्टँडवरून आम्हाला डायरेक्ट मरारी बीचसाठीची बस मिळेल. तर बघूया, तिथंपर्यंत जायला मला वाटतं एक अर्धा-पाऊण तासात पोहोचू आम्ही तिथे. सो लेट्स सी. हा एक रस्ता आहे, ते कॉन्व्हेंट जंक्शन म्हणतात. हे जे चौक आहे ते, तर हे चौक आहे ते कॉन्व्हेंट जंक्शन असं चौक आहे. अँड इकडून सरळ गेलं आणि पुढे राईटला गेलं की मग बस स्टँड लागतं. बस स्टॉपच्या इथे येऊन थांबलो आहे आम्ही आणि इथे ना कम्युनिकेट करायचं थोडासा लँग्वेज प्रॉब्लेम आत्ता वाटत आहे आम्हाला. कारण हे लोक तुटकं इंग्लिश आणि म्हणजे ज्यांना येत नाही जास्ती ते लोक, आणि त्यांना हिंदी तर येत नाही त्याच्यामुळे. आणि सगळीकडे बोर्डवरती वगैरे मल्याळममध्ये लिहिलेलं आहे. तर एकतर आम्हाला ट्रान्सलेट करून बघून मग जायला लागत आहे, नाहीतर मग कोणाला तरी विचारायचं. बस मिळाली आहे आणि बस तिकीट आहे 46 रुपीज. ओके. तर आम्ही काल एका ऑटोवाल्याला विचारलं होतं मराठी बीचसाठी, तर त्यांनी 450 रुपये सांगितले होते आणि जर येऊन जाऊन करायचं असेल तर 900 रुपये सांगितले. बजेट ट्रॅव्हल करण्यासाठी ना फक्त इन्फॉर्मेशन महत्त्वाचं आहे की कुठली बस कुठे लागते. हे थोडंसं इन्फॉर्मेशन आपण गोळा केलं तर बजेट ट्रिप करणं खरंच खूप इझी आहे. मरारीकुलम बीच दिस वे. आम्ही आता उतरलो आहे बसमधून आणि अजून थोडंसं चालत जायचं आहे पुढे. तर जाऊया आता चालत बीचवर. आता एक्झॅक्ट वाजतात 5:42 आणि असा छोटासा मस्त रस्ता आहे. मस्त वाटतं यार असं फिरायला. छान रोड आहे इकडे आणि सनसेट पण होत आलाय. तो बीचवर एन्जॉय करू आता. माझ्यापेक्षा उंच झाड आहेत. हे बॅकवॉटर्स आम्हाला दिसायला लागले ऑलरेडी इथून आणि बीच जवळच आहे. हे जे समोर जे सगळे स्टॉल वगैरे आहेत तिथूनच बीचची सुरुवात होतीये. अँड येस, थोडंसं म्हणजे थंड वातावरण आहे. आज पाऊस पडलाय त्याच्यामुळे. सो या, लेट्स एन्जॉय. ॲज युजल सगळ्या टुरिस्ट प्लेससारखं इथे पण आहे गर्दी. खूप सारे स्टॉल्स वगैरे आहे तिकडे आणि हा इथे लागलेला आहे बीच. बीच खूप स्वच्छ आणि असं सोनेरी मातीचं बीच आहे आणि जे लाट येतात ना खूप जास्ती आणि जोरात येतात. एकदमच आदळतं आणि ते येऊन असं खूप मस्त वाटतंय. छान आहे बीच. बापरे, हे लाट आहेत ना खूप जोरात आणि खूप उंच लाट येत आहे यार. बघ ना कसं आदळतं ते. वाव. एक नंबर.
सही. आता बघा, आता बघ, मस्त, खूप सुंदर असा मस्त सूर्यास्त होतोय. आणि तसं माणसं आहेत, म्हणजे गर्दी आहे तशी. आम्ही आलोय थोडंसं गर्दीतून बाहेर. खूप मस्त वाटतंय. पाणी आलं. छान आहे, छान. तिकडे समोर दिसते गर्दी, खूप सारे लोक आहेत. पण आता मी थोडंसं बाजूला आलोय. इकडे पण आहेत थोडी लोक. बापरे, असं वाटतंय की समुद्र खवळलाय लिटरली. अरे यार, आणि इथे खाली बसला ईश्वर. ते मोबाईल रिलॅक्सिंग जिप्सीसाठी व्हिडिओ शूट करतोय आम्ही. आणि रिलॅक्सिंग जिप्सीचा आणि इथले जे वेव्ज आहेत त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिकडे जा, व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फेस आहे ना, कसा आहे तो, पांढरा शुभ्र असा फेस आहे याला. सही ना. आभाळ आलंय, थंड वारा पण येतोय, पाऊस होतोय कुठेतरी. आणि असे उंच उंच लाटा येत आहेत आणि जोरात आदळतात. आणि वरती सूर्यास्त पण होतोय सुंदर. खूप मस्त आहे इथे. लाटा बघा कसे येत आहेत, कसा त्यांचा मस्त आवाज येतोय यार. असं खवळलेलंच असं वाटतंय, पण खूप रिलॅक्सिंग आवाज येते. मस्त ना. वाव. आणि जे ते बाहेर आलेलं पाणी जेव्हा परत आत जातं ना, तर ते कम्प्लीट असा फेस सोडून जातं, पांढरा पांढरा फेस. मस्त. तर सूर्य ऑलरेडी गेलाय खाली आणि आभाळ बघू शकता, खूप जास्ती आभाळ आलाय. खूप मस्त वाटतंय यार. आणि आता सध्या आजूबाजूला अशा व्ह्यूज आहेत, असं दिसतंय आता सध्या तरी. आता वरती बघितलं तर असं आहे. नाहीच तो मस्त यार. निघतोय आम्ही आता इथून. पाऊस काय झाला नाही, आभाळ होतं ते पुढे सरकलं, अंधार होत आहे आणि परत आम्हाला बसनी पण जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही निघतोय आता इथून. सो लेट्स सी. तिकडे पण जायचं आहे. बीच खूप सुंदर होता. ॲक्च्युली एक अपडेट आहे, थोडंसं केरळ ट्रिपच्या प्लॅनमध्ये चेंजेस झालेत. आम्ही इथे ॲक्च्युली 3 आठवडे राहणार होतो, पण काही कारणास्तव आम्हाला इथून लवकर निघावं लागतंय. तर उद्याची ट्रेन बुक केली आम्ही, तर उद्या लगे आम्ही पुण्याला निघतोय. तर बघूया परत कधीतरी लॉंग स्टेसाठी केरळामध्ये दुसऱ्या ठिकाणी येता येईल नंतर कधीतरी. सो येस, आत्ता 1 वीक झालं, मला वाटतं 6 दिवस झाले आम्ही आत्ता इथे येऊन. तर ऑलरेडी आम्ही खूप एन्जॉय केलं आहे आणि
जर तुम्हाला ॲलिपीमध्ये यायचं असेल तर नक्की हे होमस्टे चेक करा. यांच्याकडे बोट राईड वगैरे म्हणजे हे जे ओनर आहेत त्यांच्याकडे सगळी सुविधा आहे. त्यांचं स्वतःचं बोट आहे, तर ते बोट राईड वगैरे सगळं अरेंज करून देऊ शकतात. आम्ही आत्ता चाललो आहे इथे सिटी राईड आहे, जे मार्केट आहे मेन मार्केट इथून, तर तिथे आम्ही चाललो आहे. तर बघूया तिथे जाऊन काय काय, आणि थोडेसे मसाले वगैरे पण घ्यायचे आहेत मला, घरच्यांनी सांगितले. तर लेट्स सी, तिकडे जाऊया आणि थोडंसं एक्सप्लोअर करूया. हे सगळं थोडं मेन एरियाच आहे, सिटी सेंटरच आहे. खूप सारे शॉपिंग एरिया आणि लाईक खूप सारं गर्दी वगैरे आहे. सो बघूया आता. सगळीकडे इलेक्शन्समुळे सगळे रॅली वगैरे चालू आहेत, तर खूप गर्दी आहे सगळ्या चौकात. आलो आहे आम्ही आता या चौकात. इकडे जसं आपण चौक म्हणतो तर हे लोक जंक्शन म्हणतात. तर हे आहे मुलक्कल जंक्शन म्हणून. तर आता मला या एरियामध्ये माहेश्वरी टेक्सटाईल म्हणून एक शॉप आहे, ते शोधायचं आहे. हे असं शॉप आहे, माहेश्वरी म्हणून एक शॉप आहे इथे, खूप फेमस टेक्सटाईलसाठी, आणि खूप सुंदर सुंदर साड्या वगैरे आहेत. तर बघूया काय घ्यायचं चालू आहे माझं. लेट्स सी. हिअर इट इज. एक्झॅक्ट माहेश्वरीच्या साईडलाच हे असं स्पायसेसचं शॉप आहे. सगळे मसाले मिळतात, ऑथेंटिक केरळन स्पायसेस आहेत. तर मी इथे थोडंसं वेलदोडे घेतलेत आणि काही लवंग पण घ्यायचे आहेत. तर एक्झॅक्ट माहेश्वरी शॉप तिकडे आणि त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे. मस्त आहे. लवंगचं आहे ना, खूप स्मेल खूप स्ट्रॉंग आणि मस्त येतो आहे. नाईस नाईस. म्हणजे 60 वर्षाचं हे त्यांचं परंपरा आहे की हे स्पायसेस वगैरे विकतात ते. नाईस. तर रात्रीचे 8 वाजता आहेत. मी जेवण वगैरे करून तिथेच मार्केटमध्ये वगैरे फिरलो थोडंसं. अँड तिथे एक मंदिर पण होतं, त्याचं नाव आहे राजराजेश्वरी टेम्पल. तर मंदिर खूप सुंदर होतं यार, पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, सो मी शूट नाही करू शकले आतमध्ये. तर येस, आम्ही आत्ता रूमवर जातो आहे आणि सकाळी लवकर आम्हाला निघायचं इथून. तर अजून आवराआवरी पॅकिंग वगैरे आहे. सो लेट्स सी.